नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 1.5 चा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायला सुरुवात केली. ठीक आहे, त्या लेक्चर मध्ये आपण दोन क्वेश्चन्स बघितले. क्वेश्चन नंबर सेकंड मधली. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर सेकंड बघा काय होता की कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर सेकंड होता, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट टू क्वेश्चन्स आपण केलेले. ठीक आहे, आता थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला एक इथे काय दिलेले, एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे. याचं काय करायचं, आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे स्विचिंग सर्किट. मग कशा प्रकारे आपण करत असतो, स्टार्टिंगला काय करत असतो आपण, लेट जे काही पी क्यू आर दिलेले त्यांना आपण काय करणार, स्टेटमेंटला पी म्हणजे काय स्टेटमेंट असतं की स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे ना, याला आपण लेट करत असतो. पी म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज्ड. स्विच S1 इज क्लोज्ड, हे झालं तुमचा पी. मग क्यू म्हणजे काय असेल, क्यू स्टेटमेंट म्हणजे काय, स्विच S2 इज क्लोज्ड. हे आपण स्विचिंग सर्किट बघतोय म्हणून आपण स्विच S2 इज क्लोज्ड. ठीक आहे, मग आपण काय करतो, पी क्यू आर ला नाव देणार. मग ठीक आहे, आर स्टेटमेंट काय असेल, आर म्हणजे काय असणार, आता स्विच S3 इज क्लोज्ड. स्विच S3 इज क्लोज्ड. स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण काय बघणार की दिलेल्या स्टेटमेंट मध्ये काय आहे का निगेशन वगैरे. मग आता इथे बघा की निगेशन क्यू आहे, बरोबर आहे. निगेशन आर दिलेलं, निगेशन पी पण दिलेलं आहे. मग आपण काय करणार, निगेशन पी म्हणजे काय असेल, निगेशन ऑफ पी. आता जर पी म्हणजे स्विच S1 इज क्लोज्ड असेल तर निगेशन पी काय असेल, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. ठीक, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. हे आपण स्विचिंग सर्किटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना अशा प्रकारे घेत असतो. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू. मग आता स्विच S2 इज क्लोज्ड आहे, क्यू म्हणजे निगेशन क्यू काय असेल, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे ना, S2 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेशन ऑफ आर. आता इथे आपण तिघही निगेशन पी, निगेशन क्यू आणि निगेशन ऑफ आर घेतोय, कारण दिलेल्या स्टेटमेंट मध्ये आपल्याकडे काय निगेशन क्यू आहे, निगेशन आर पण आहे आणि निगेशन पी पण आहे. ठीक आहे, मग निगेशन आर काय असणार आहे, स्विच S3. ठीक आहे ना, स्विच S3 इज, स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे ना, मग आता काय, स्विच S3 डॅश इज क्लोज, कारण आर म्हणजे काय तुमचा स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे, मग निगेशन ऑफ आर काय झालं, स्विच S3 डॅश इज क्लोज. आता याच्यानंतर आपण काय करत असतो, हा जो काही दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे, आता याच्यावरून आपण काय करत असतो की सर्किट ड्रॉ करत असतो. मग त्यासाठी आपल्याला काय माहिती असतं की, काय माहिती असतं की जर दोन स्टेटमेंट एकमेकाला सिरीज मध्ये असतील तर कशा प्रकारे, जर दोघं एकमेकाला सिरीज म्हणजे काय, त्यांच्यामध्ये अँड असतं. पॅरलल मध्ये असतील तर काय असतं, पी और क्यू असतं. त्याच्यानुसार मग आपण एक एक जे काही ते स्टेटमेंट आहे त्यांचं ते स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतात ते आपण लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर शेवटी आपला जो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे काय रिप्रेझेंट करतं हे लिहिणार. मग पहिल्यांदा आपल्याकडे बघायचं पी अँड आर आहे. मग द स्टेटमेंट पी अँड आर, बघा काही हा जो काही दिलेला स्टेटमेंट आहे पी अँड आर. मग स्टार्टिंगला काय लिहिणार की जो दिलेला स्टेटमेंट आहे, द स्टेटमेंट ते आपल्या गिव्हन स्टेटमेंट मधील. ठीक आहे, स्टेटमेंट पी अँड आर. तर पी अँड आर रिप्रेझेंट्स, मग आता काय रिप्रेझेंट करेल, पी आर अँड पी अँड आर रिप्रेझेंट्स. पी अँड आर, आता दोघांमध्ये अँड आले म्हणजे काय असेल, दिलेलं पी म्हणजे काय स्विच S1 आणि आर म्हणजे काय स्विच S2 कसे असतील एकमेकाला सिरीज मध्ये, रिप्रेझेंट्स that represents a circuit. मग कोणतं सर्किट, represents a circuit in which, ठीक आहे, represents a circuit in which S1 and S2, switch S1 and S2 कसे असतील, आर इन सिरीज. ठीक आहे ना, म्हणजेच काय ते सिरीज मध्ये आहेत. ठीक आहे, स्विच S1 आणि S2 कशा आहेत, सिरीज मध्ये आहेत, असं हे पी अँड आर रिप्रेझेंट करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आपल्याकडे नेक्स्ट बघा, पी अँड आर और काय, निगेशन क्यू अँड निगेशन आर. मग स्टेटमेंट निगेशन क्यू, दिस स्टेटमेंट, मग कोणतं स्टेटमेंट आहे आता हे, निगेशन क्यू अँड निगेशन आर. निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर काय रिप्रेझेंट करेल, रिप्रेझेंट्स अ सर्किट. मग कसं सर्किट असणार आहे ते बघा, रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच, रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच, ज्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, इन विच. याला वरती करून घेऊया. ठीक आहे, रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच. बघा आता
आता याच्यामध्ये निगेशन क्यू म्हणजे काय असणार तुमचा S2 डॅश, निगेशन आर म्हणजे S3 डॅश, म्हणजे इन विच S2 चा डॅश अँड S3 डॅश आर इन सिरीज. ठीक आहे, आता अँड असल्यामुळे हे काय होतील आर इन सिरीज. बर, मग आता त्याच्यानंतर बघा आपल्याकडे काय होतं अजून नेक्स्ट, हे झाला तुमचा पी अँड आर झाला, निगेशन क्यू अँड निगेशन आर झालेले. त्याच्यानंतर काय अँड निगेशन पी अँड निगेशन आर. आता आपल्याला काय करायचं पूर्ण स्टेटमेंटचं रिप्रेझेंटेशन म्हणजे सर्किट कसं असणार ते बघायचं. त्याच्यासाठी आपल्याला या दोघांचं बघितलं, आता हे बघूयात. मग बघा निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर म्हणजे बघा कसं असणार आहे. मग हे जे काही सर्किट आहे निगेशन पी, बघा दिस स्टेटमेंट, मग कोणतं स्टेटमेंट आहे आता negation P and negation R. Negation P and negation R represents a circuit. मग बघा हे कोणतं सर्किट रिप्रेझेंट करेल, represents a circuit in which represents a circuit in which negation P म्हणजे काय S1 dash and negation of R म्हणजे काय S3 चा dash R connected in series किंवा R in series. ठीक आहे, आर कनेक्टेड इन सिरीज किंवा आर इन सिरीज. मग हे कशा आहेत S1 डॅश आणि S3 डॅश कशा आहेत सिरीज मध्ये आपल्याला दिलेलं आहे. बघा आता आपण काय केलं की पी अँड आर फाइंड केला की काय रिप्रेझेंट करतो, हा कोणत्या सर्किटला रिप्रेझेंट करतो निगेशन क्यू अँड निगेशन आर. तर निगेशन पी अँड निगेशन आर हा कोणत्या सर्किटला रिप्रेझेंट करतो हे पण आपण बघितले. ठीक आहे, मग आता जे काय आपलं दिलेलं स्टेटमेंट आहे, जे स्टेटमेंट मग कसं असणार, जे काय दिलेलं गिवन स्टेटमेंट आहे ते आपल्याला बघायचे. त्याच्यासाठी आता बघा हा पूर्ण स्टेटमेंट आपण डायरेक्टली सांगू शकू का नाही, मग काय करणार आपण, हा जो काही पहिला आहे ठीक आहे हा इथपर्यंतचा पार्ट, एक मिनिट हे बघा इथं, हा जो काही आपला एवढं स्टेटमेंट आहे ठीक आहे, पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ आर. तर आपण हे बघूया काय रिप्रेझेंट करतो. मग आपण याच्यावरून सांगू शकतो, आपण आता काय केले प्रत्येक स्टेटमेंट बघितलं, पी अँड आर बघितला, हा बघितला आणि हा स्टेटमेंट पण पाहिला. ठीक आहे, मग आता आपण काय बघणार आहोत पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर. मग बघा द स्टेटमेंट काय असणार आहे, दी स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट आहे बघा पी अँड आर, दी स्टेटमेंट पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ आर. ठीक आहे, बरोबर आहे का बघा, पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर. तर हे स्टेटमेंट आहे. मग हे स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करेल सांगा चला. बघा हे स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करेल, रिप्रेझेंट्स अ स्टेटमेंट. बघा रिप्रेझेंट्स अ स्टेटमेंट, मग हे रिप्रेझेंट्स अ सर्किट, रिप्रेझेंट्स अ सर्किट. आता हे जे काही स्टेटमेंट आहे हे कसं रिप्रेझेंट्स अ सर्किट in which P and R and हे बघा negation Q and negation R are connected in. मग आता हे कसे कनेक्टेड असतील, आर कनेक्टेड इन पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर म्हणजे कसे कनेक्टेड असणार आहेत, आता हे कनेक्टेड इन पॅरलल, आर कनेक्टेड इन पॅरलल म्हणजे दिलेले कशा आहेत एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे, मग आता बघा डायरेक्टली आपल्याला फायनल जे काही आपलं गिवन स्टेटमेंट आहे ते बघायचंय. ठीक आहे, आता हे जे काही आपलं दिलेलं गिवन स्टेटमेंट आहे बघा, हे पूर्ण स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतात आपण बघूयात. ठीक आहे, आता आपण बघितलं हे दोघं एकमेकांना कशा आहेत पॅरलल मध्ये आहेत, त्यांना हे जे काय आहे अँड म्हणजे यांच्या सिरीज मध्ये काय आहे निगेशन पी अँड निगेशन आर. मग बघा आपण काय करणार गिवन स्टेटमेंट. मग गिवन स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतं बघा, दी गिवन स्टेटमेंट दिलेले स्टेटमेंट बघा काय आहे, दी गिवन स्टेटमेंट पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर. यांना काय आता हे दोघं स्टेटमेंट आहे पॅरलल मध्ये, यांना काय अँड म्हणजे यांच्या सिरीज मध्ये काय निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर, निगेशन पी अँड निगेशन आर. ठीक आहे, बघा निगेशन पी अँड निगेशन ऑफ आर. बरं, आता हे जे काय दिलेलं स्टेटमेंट आहे आपलं गिवन स्टेट मग काय रिप्रेझेंट करेल, आता आपण बघितले की हे दोघं काय रिप्रेझेंट करत होते, पहिलं जे स्टेटमेंट होतं एकमेकाला पॅरलल मध्ये रिप्रेझेंट्स बघा
दी गिवन स्टेटमेंट रिप्रेझेंट्स, मग काय रिप्रेझेंट करतं, रिप्रेझेंट्स अ सर्किट. मग आता हे कसं सर्किट रिप्रेझेंट करतं बघा, सर्किट इन विच हे जे काही दिलेलं बघा, इन विच पी अँड आर और काय आहे, निगेशन क्यू अँड निगेशन आर अँड निगेशन पी अँड निगेशन ऑफ आर कनेक्टेड इन. कसे कनेक्टेड असतील आता हे, त्या दोघांमध्ये काय आहे, कनेक्टेड इन. इथे काय आहे, अँड आहे, म्हणजेच काय, कनेक्टेड इन सिरीज. मग हे कसे असतील, कनेक्टेड सिरीज मध्ये असतील. हेन्स the circuit of the given statement, hence the circuit of given statement. ठीक आहे. मग दिलेल्या स्टेटमेंटचा आपण सर्किट ड्रॉ करूया. बघा आता सर्किट ड्रॉ करायचे दिलेल्या स्टेटमेंट मध्ये. बघा पी अँड आर, आता कशा आपण ड्रॉ करणार बघा, लक्ष घ्या आता की आपल्याला काय करायचंय की हा जो काही दिलेला आपला स्टेटमेंट आहे, ठीक आहे ना, इथे बघा, ओके, पी अँड आर काय आहे दिलेलं स्टेटमेंट, पी अँड आर और निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन आर अँड निगेशन पी अँड निगेशन आर. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचंय की दिलेलं स्टेटमेंट सर्किट मध्ये लिहायचे. मग बघा पहिल्यांदा काय सांगितलं की पी अँड आर म्हणजेच काय, दोन सर तुमच्याकडे काय, थोडस वरती घेऊया, ठीक आहे. बघा आता इथे काय दिलेलं आहे, जस्ट मोमेंट, ओके. बघा आता पी अँड आर आहे म्हणजे काय, स्विच S1 आहे, आर म्हणजे काय, स्विच S3. दोघं कसे आहेत एकमेकांना सिरीज मध्ये. मग आपण काय करूयात, ठीक आहे ना, एक इथे स्विच काढणार, हा कसा असेल तुमचा S1, याला सिरीज मध्ये दुसरा स्विच का दाखवा, तो कसा असणार आहे, S3. बरोबर आहे. मग यांच्या काय सांगितले, ऑर म्हणजेच काय, पॅरलल मध्ये, म्हणजे याच्या पॅरलल मध्ये बघा कसं असेल, ठीक आहे. याच्या पॅरलल मध्ये काय सांगितले, निगेशन ऑफ क्यू, इथे एक स्विच दाखवलाय आणि अजून दुसरा स्विच आहे त्याच्या सिरीज मध्ये बघा. और पॅरलल मध्ये काय, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. निगेशन क्यू म्हणजे काय असणार आहे तुमचा S2 चा डॅश आणि निगेशन ऑफ आर म्हणजे काय असेल, S3 चा डॅश. हे दोघं कसे आहेत एकमेकांना, S2 डॅश आणि S3 डॅश सिरीज मध्ये, अँड म्हणजे काय, सिरीज मध्ये आहेत म्हणून हे दोघं सिरीज मध्ये दाखवले. ठीक आहे. यांना हे पॅरलल मध्ये. त्याच्यानंतर ह्या पूर्ण सर्किटला, ठीक आहे, या पूर्ण सर्किटला काय आहे, अँड म्हणजेच काय, सिरीज मध्ये काय आहे, निगेशन पी अँड निगेशन ऑफ आर. म्हणजे ते आपण काय करूयात, स्विच दाखवा, दुसरं स्विच ज्याला, ओके. मग आता हे कोणतं स्विच असणार आहे, निगेशन पी. निगेशन ऑफ पी म्हणजे काय असेल, निगेशन ऑफ पी म्हणजे काय आहे तुमचा S1 चा डॅश. आता निगेशन ऑफ आर म्हणजे काय असणार आहे, S3 डॅश. आणि हे दोघं कसे आहेत एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. बरोबर आहे. आणि यात हे जे सर्किट आहे या साईड, लेफ्ट हँड साईडचं, त्याला पण कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. ठीक आहे. मग आता इथे आपलं सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं होतं. इथे एक बॅटरी दाखवूयात, ठीक आहे. एखादा लॅम्प घ्या असा इथे, त्याला व्यवस्थित फक्त स्ट्रेट लाईन स्केलचा यूज करून आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता करंट कसा फ्लो होईल इथून इकडे, ठीक आहे, असा, ठीक आहे. हे असं आपण डिरेक्शन दाखवू शकतो, म्हणजे लॅम्प कधी ग्लो होईल वगैरे. ठीक आहे. मग आता हे जे काय होतं तुमचं गिवन स्टेटमेंटचं आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं होतं, ते आपण इथे केलेलं आहे. ठीक आहे. बघा हा क्वेश्चन नंबर होता आपला थर्ड क्वेश्चन सेकंड मधला. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा आता थर्ड क्वेश्चन झाला, त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन आहे बघा, दिलेलं स्टेटमेंट आहे, काय दिलेलं स्टेटमेंट आहे बघा. याचं काय करायचं आपल्याला, स्विचिंग सर्किट आता आपण ड्रॉ करतोय. मग सर्वात पहिले स्टेप आपली काय असली पाहिजे, लेट पी डिनोट स्विच S1 इज क्लोज. आता हे पी क्यू आर कसे असतील आपले, फिक्स असणार आहेत. पी म्हणजेच काय तुमचा स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे. स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे. बरोबर आहे. स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर क्यू काय असणार आहे, स्विच S2 इज क्लोज्ड. ठीक आहे ना, स्विच S2 इज क्लोज्ड. ज्यावेळेस आपण स्विचिंग सर्किट मध्ये येत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती, पी म्हणजे स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज, क्यू. ठीक आहे. आता बघा आर आहे स्टेटमेंट मध्ये, म्हणून आर काय असणार आहे तुमचा, आपण याला लेट करतोय, स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे ना, स्विच S3 इज क्लोज्ड. ठीक आहे. नेक्स्ट काय असणार आता,
पी क्यू आर झालं. मग आपल्या गिव्हन स्टेटमेंट मध्ये बघा निगेशन ऑफ क्यू दिलेलं आहे आणि निगेशन ऑफ आर दिलेलं आहे. पीचं निगेशन आहे का? नाही. मग निगेशन पी आपल्याला घ्यायची गरज नाही. काय घेणार डायरेक्टली निगेशन ऑफ क्यू ला लेट करणार. काय असणार? स्विच एस टू डॅश. ठीक आहे ना, स्विच एस टू डॅश. ठीक आहे, एक मिनिट. ओके, काय असणार आहे? स्विच एस टू डॅश इज क्लोज. स्विच एस टू डॅश इज क्लोज. निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर निगेशन आर असणार आहे स्विच एस थ्री डॅश इज क्लोज्ड. स्विच एस थ्री डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे. आता आपण काय केलं? पी क्यू आर निगेशन क्यू निगेशन आर याला नेम्स म्हणजे लेट केलेले. पी क्यू आर स्टेटमेंट स्विच एस वन इज क्लोज्ड वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला की जे काय दिलेलं स्टेटमेंट आहे काय रिप्रेझेंट करतं हे बघायचं आहे. मग याच्यामध्ये आपण काय करणार? हे जे तुमचं पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन अँड आर पहिलं स्टेटमेंट आहे त्याला ऑर मध्ये हे आहे. ठीक आहे. मग आपण एक एक स्टेटमेंट बघणार की काय रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. मग पहिल्यांदा बघा काय रिप्रेझेंट करेल. पहिलं जे स्टेटमेंट आहे इथे दिलेलं दिस स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट आहे बघा? फर्स्ट स्टेटमेंट घेऊयात आपण आपल्या स्टेटमेंट पॅटर्न मधून. दिस स्टेटमेंट पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. आता बघा हे काय दिलेले सगळीकडे अँड आहे, एकच स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. म्हणजेच कसं असेल आता हे रिप्रेझेंट्स अ सर्किट. हे जे काही स्टेटमेंट आहे ते कसं सर्किट रिप्रेझेंट करेल बघा? रिप्रेझेंट्स अ सर्किट. हे काय करतं? एक सर्किट रिप्रेझेंट करतं. रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच मग याच्यामध्ये काय असेल? पी म्हणजे काय? एस वन कॉमा निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय असेल बघा? एस टू चा डॅश. बरोबर आहे, एस टू डॅश. अँड आर म्हणजेच काय? एस थ्री. आर कनेक्टेड इन. आता इथे काय अँड आहे. बरोबर आहे. पी अँड निगेशन क्यू अँड आर आहे म्हणजेच कशा असणार आहेत ते? कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे ना. अँड असल्यानंतर सिरीज मध्ये असतील. ठीक आहे, म्हणजे हा झाला पहिला. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मध्ये काय दिलेलं आहे की पी अँड, हा जो काही तुमचा नेक्स्ट पार्ट आहे इथे या इथे पी अँड वरती बघा. ठीक आहे, हे जो काय पी अँड निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर आहे. आता डायरेक्टली आपण सांगू शकतो का की कसं आहे रिप्रेझेंट करतं? मग आपण काय करणार? पहिल्यांदा निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे ना, निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर बघूया. ठीक आहे. मग द स्टेटमेंट, मग ते स्टेटमेंट घेणार काय रिप्रेझेंट करतं बघा? द स्टेटमेंट निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर रिप्रेझेंट्स मग काय रिप्रेझेंट करेल बघा? रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच, एक सर्किट रिप्रेझेंट करेल की ज्यामध्ये बघा इन विच निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय असणार? आता एस टू डॅश म्हणजेच काय असेल? एस टू चा डॅश. अँड आर म्हणजे काय असणार आहे? एस थ्री. बरोबर आहे. पण ते काय निगेशन ऑफ आर आहे म्हणजे काय? एस थ्री डॅश. म्हणजे एस टू डॅश अँड एस थ्री डॅश आर कनेक्टेड इन. कसे कनेक्टेड असतील? दोघांमध्ये काय आहे? ऑर आहे. निगेशन क्यू ऑर म्हणजेच काय? कनेक्टेड इन पॅरलल. दोघं कसे आहेत? पॅरलल आहेत, कारण निगेशन क्यू और निगेशन ऑफ आर दिलेले ऑर असल्यामुळे पॅरलल मध्ये आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तिथेच काय असणार आहे? आता नेक्स्ट त्याच्यामध्येच त्यालाच काय करणार? हे जे काय निगेशन क्यू और निगेशन आर आहे याला काय दिलेले? पी अँड, त्याला जोडलेला आहे पी अँड निगेशन क्यू और निगेशन आर. मग हे जे काही स्टेटमेंट असेल ते काय रिप्रेझेंट करेल हे आपण बघूया आणि नंतर फायनल जे आपलं गिव्हन स्टेटमेंट आहे ते बघणार. मग आता बघा दिस स्टेटमेंट पी अँड. ठीक आहे. मग बघा आता हा जो काही स्टेटमेंट आहे आपला the statement P and negation of Q or negation of R represents a circuit in which represents a circuit in which हा काय P in which P म्हणजेच काय? S1 and negation of Q or negation of R are connected in. मग कसे कनेक्टेड असतील हे? कनेक्टेड इन
दोघांमध्ये काय अँड आहे म्हणजेच कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे ना, म्हणजे काय S1 आणि हा जो काही सर्किट आहे निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ R हे कसे असतील एकमेकांना सिरीज मध्ये कनेक्टेड असतील. ठीक आहे, मग आता आपण बघा डायरेक्टली फायनल जे काय तुमचं स्टेटमेंट, आता हे आपण बघितलं की कशा आहेत, पी ला S1 ला हे काय हे सर्किट कसं आहे कनेक्टेड सिरीज मध्ये आहे, हा एक हे सर्व कनेक्टेड कसे आहेत एकमेकांना सिरीज मध्ये. मग आता जे काही आपल्याला गिव्हन स्टेटमेंट आहे, टोटल जे गिव्हन स्टेटमेंट, ठीक आहे ना, ओके, हे जे काही गिव्हन स्टेटमेंट दिलेलं आहे, ओके, आता हे काय रिप्रेझेंट केलेले आपल्याला बघायचे. ठीक आहे, मग डायरेक्टली आपण काय करणार गिव्हन स्टेटमेंटला बघूया. एक मिनिट, ओके, दिलेलं स्टेटमेंट जे आहे आता हे काय रिप्रेझेंट करेल आपल्याला बघायचे. ठीक आहे ना, याला आपण डायरेक्टली खाली घेणार आहोत. ओके, गिव्हन स्टेटमेंट, आता हे जे काय दिलेलं स्टेटमेंट आहे आपण याला ड्रॅग अँड ड्रॉप केलेले खाली. बरं, चला बघा आता हा काय जे काय दिलेला स्टेटमेंट आहे हे काय रिप्रेझेंट करेल, गिव्हन स्टेटमेंट दिस रिप्रेझेंट्स, ओके, रिप्रेझेंट्स, मग हे काय रिप्रेझेंट करणार आहे बघा, अ सर्किट. ठीक आहे, रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच आता हा काय इथे काय लिहिणार आपण, द गिव्हन स्टेटमेंट. ओके, गिव्हन स्टेटमेंट, the given statement P and negation Q and R, or P and negation Q or negation of R represents a circuit in which हा जो काय आहे P and negation Q and R and नेक्स्ट काय असणार आहे तुमचं P and negation of Q or negation of R are connected. ठीक आहे ना, आर कनेक्टेड, मग हे कनेक्टेड आहेत इन, कसे कनेक्टेड असतील, आर कनेक्टेड इन पॅरलल, आर कनेक्टेड इन पॅरलल. ठीक आहे, म्हणजे हा जो काही दिलेला पहिला पी अँड निगेशन क्यू अँड आर हे जे काही आहे तुमचं स्टेटमेंट ते कसं आहे याला पॅरलल मध्ये कशा कोणत्या सर्किटला, पी अँड निगेशन क्यू और निगेशन आर. ठीक आहे, मग कसं असेल याचा आपल्याला काय करायचं, याचं सर्किट ड्रॉ करायचं, हेन्स द सर्किट ऑफ गिव्हन स्टेटमेंट. मग बघा सर्किट कसं असणार आहे गिव्हन स्टेटमेंटचं. ठीक आहे, हेन्स द सर्किट ऑफ गिव्हन स्टेटमेंट, सर्किट ऑफ गिव्हन स्टेटमेंट. मग आपल्याला काय करायचं होते दिलेल्या स्टेटमेंटचं सर्किट ड्रॉ करायचं होतं. मग बघा कसं करणार आहेत, आता पहिल्यांदा जे काही पी अँड निगेशन क्यू अँड आर आहे हे कसे आहेत, अँड म्हणजे कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे तीन तुमच्याकडे स्विचेस आहेत, एक स्विच कोणता S1 आहे, दुसरा कोणता S2 डॅश आणि S3, हे कसे आहेत सिरीज मध्ये आहेत. मग आपण ते बघूया. ओके, ठीक आहे, काय दिलेलं आहे की पहिल्यांदा तीन स्विचेस दाखवा. ठीक आहे, तीन स्विचेस घेऊया जे कसे आहेत कनेक्टेड इन सिरीज आहेत, बरोबर. पहिला स्विच म्हणजे काय तुमचा स्विच S1, दुसरा काय आहे निगेशन ऑफ क्यू म्हणजे स्विच S2 डॅश आणि तिसरा काय आहे S3 डॅश. हे तिघ कसे सिरीज मध्ये दिलेले. मग या सर्वांना काय आहे पॅरलल मध्ये एक आपल्याला सर्किट दाखवायचे, बरोबर आहे, कारण ऑर दिलेला आहे. मग पॅरलल मध्ये काय आहे परत एक सर्किट आहे ज्याच्यामध्ये काय आहे पी आहे, बरोबर. पी म्हणजेच काय S1 आहे, मग एक सर्किट स्विच घेतला आपण S1, बरं हा S1 स्विच. मग त्याच्यानंतर बघा काय पी अँड, बरोबर आहे, गिव्हन स्टेटमेंट मध्ये पी अँड ब्रॅकेट मध्ये काय आहे निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे ना, इथे गिव्हन स्टेटमेंट मध्ये बघा पी अँड काय निगेशन क्यू और निगेशन आर. मग हे कसे सिरीज मध्ये, याच्या सिरीज मध्ये काय आहे आता S1 च्या सिरीज मध्ये आपल्याला काय दाखवायचंय, दोन स्विचेस आहेत पण ते कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे इथे कसे असतील असं एक सर्किट असेल, बरोबर आहे, हे दोन स्विचेस एकमेकांना पॅरलल, बरोबर. आता पहिला स्विच कोणता असणार निगेशन ऑफ क्यू म्हणजेच काय S2 चा डॅश, त्याच्यानंतर निगेशन ऑफ आर म्हणजे S3 चा डॅश. आता हे दोघं एकमेकांना कसे झाले पॅरलल, त्यांना सिरीज मध्ये काय S1 म्हणजेच काय पी अँड, बरोबर. आणि ह्या सर्व जे काही सर्किट आहे त्याला पॅरलल मध्ये हे सर्किट. मग आपण याला कसं दाखवू शकतो बघा. ठीक आहे, आता हे ड्रॉ केलेलं इथे एक बॅटरी दाखवणार,
ठीक आहे, आणि हा याला जॉईंट करणार. मग इथे कुठेतरी एक लॅम्प दाखवा आणि ह्याला जॉईंट करून घ्या. ठीक आहे, स्ट्रेट लाईन फक्त ड्रॉ करा. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ सर्किट ह्याचे जे काही लाईटचं डिरेक्शन आहे करंट फ्लोचं, ठीक आहे, अशा प्रकारे करंट फ्लो होऊ शकेल आणि हे झालं तुमचं सर्किट. ओके, बघा फायनली आपल्याला काय करायचं होतं, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं होतं अशा प्रकारे. आता डायरेक्टली आपण जो काही दिलेलं स्टेटमेंट आहे, ठीक आहे, याच्यावरून डायरेक्टली इथे आपण घेतले, डायरेक्टली पण आपण घेऊ शकलो असतो. ठीक आहे ना, मग आता डायरेक्ट काय घेणार का आणि रिप्रेझेंट कसं करतं, नाही आपण काय करणार, जे दिलेले एक एक स्टेटमेंट आहे ज्यांना आपण डायरेक्टली सांगू शकतो, की जसं आपल्याकडे पी अँड क्यू असेल तर आपल्याला काय लक्षात येतं की पी अँड क्यू म्हणजे स्विच S1 आणि S2 कसे आहेत, कनेक्टेड इन सिरीज आहेत, हे आपण सांगू शकतो. मग असं एक एक करून आपण पूर्ण स्टेटमेंट कशा प्रकारे कनेक्टेड आहे एकमेकाला ते सांगणार आणि त्याच्यानुसार सर्किट ड्रॉ करणार. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ठीक आहे, फोर्थ झाला, आता फिफ्थ क्वेश्चन बघा. ठीक आहे, आता बघा फिफ्थ क्वेश्चन, सेम क्वेश्चन चालू आहे आपला, क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याला. ओके, नेक्स्ट बघा आता काय करायचंय, स्विचिंग सर्किट. पहिल्यांदा पहिली स्टेप आपली काय असणार आहे, लेट पी स्विच S1 इज क्लोज. आता आपण काय करणार, डायरेक्टली दिसलं एखादं स्टेटमेंट की डायरेक्टली सुरू झाला पी क्यू आर घेणार का नाही, अगोदर स्टेटमेंट मध्ये जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याला बघणार. काय दिलेलं आहे, पी और निगेशन पी और निगेशन क्यू और पी अँड क्यू. त्याच्यामध्ये आर आहे का नाही, मग आर घेण्याची गरज आहे का नाही, म्हणजे काय हे सर्व दोन स्विचेस मध्येच आहे. मग पी म्हणजे काय असेल तुमचा, स्विच S1 इज क्लोज्ड, स्विच S1 इज क्लोज्ड. आता आर नसणार आहे इथे कारण स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर क्यू काय असेल, स्विच S2 इज क्लोज्ड, स्विच S2 इज क्लोज्ड. ठीक आहे, S1 P1 आणि P आणि Q आपण घेतलेले S1 S2 स्विचेस, बरोबर. त्याच्यानंतर बघा इथे आपला निगेशन पी आणि निगेशन क्यू दोघंही आहे, म्हणून आपण काय करणार, निगेशन पी लेट करणार. निगेशन पी काय असणार, आता स्विच S2 म्हणजे S1 असेल तर काय होईल, S1 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे ना, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. निगेशन ऑफ क्यू काय असेल, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. ओके, आता काय केलं आपण, नाव दिली. आता काय करायचं आपल्याला, की आपल्याला हा जो काही सर्किट आहे, आता आपण काय करू शकतो, आता पी चं डायरेक्टली त्याला रिप्रेझेंट करायचं, काय दाखवायची गरज नाही. मग निगेशन पी हा जो आहे, निगेशन ऑफ पी, ठीक आहे, निगेशन पी अँड सॉरी निगेशन पी और बघा निगेशन पी और निगेशन ऑफ क्यू. ओके, निगेशन पी. मग आता स्टेटमेंट, दी स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट आहे, निगेशन पी और निगेशन ऑफ क्यू रिप्रेझेंट्स सर्किट. मग हे स्टेटमेंट कसं सर्किट रिप्रेझेंट करेल, रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच, सर्किट इन विच, ठीक आहे, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. निगेशन पी म्हणजे काय असणार आहे तुमचं आता, S1 डॅश इन विच S1 डॅश अँड S2 डॅश आर कनेक्टेड, आर कनेक्टेड इन. आता कसे कनेक्टेड असतील, और आहे दोघांमध्ये, म्हणजेच काय असणार आहे, पॅरलल, आर कनेक्टेड इन पॅरलल. ठीक आहे, म्हणजेच निगेशन पी और निगेशन क्यू काय रिप्रेझेंट करतं, असं सर्किट रिप्रेझेंट करतं ज्याच्यामध्ये S1 डॅश आणि S2 डॅश कसे आहेत, कनेक्टेड इन पॅरलल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, पी अँड क्यू. आता हा सिंपल आहे, पी अँड क्यू आपण, ठीक आहे ना. बघा काय असणार आहे स्टेटमेंट, दी स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट बघायचे, पी अँड क्यू रिप्रेझेंट्स अ सर्किट, रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच. तर हे जे सर्किट आहे, इन विच रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच पी म्हणजे काय, S1 अँड S2 आर कनेक्टेड इन, आर कनेक्टेड इन सिरीज. ओके, आर कनेक्टेड इन सिरीज. ओके, म्हणजे पी अँड क्यू म्हणजेच काय, की दोघं कशा आहेत, सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे, मग अशा प्रकारचे जे आपल्याकडे, ओके बघा स्टेटमेंट वरून आपण
बघितले की कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचे, आता डायरेक्टली आपण जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे, पूर्ण स्टेटमेंट आपलं दिलेलं स्टेटमेंट, ठीक आहे, हे जे काही पूर्ण स्टेटमेंट आहे काय रिप्रेझेंट करतात आपल्याला बघायचं. म्हणजे द गिव्हन स्टेटमेंट डायरेक्टली काय देणार मग आता, द गिव्हन स्टेटमेंट काय आहे गिव्हन स्टेटमेंट, पी और negation of P or negation of Q or P and Q represents. ओके, हे जे काही स्टेटमेंट आहे बघा आता काय रिप्रेझेंट करते बघायचे आपल्याला. ठीक आहे, काय असणार आहे बघा, रिप्रेझेंट्स अ सर्किट, ठीक आहे, एक सर्किट रिप्रेझेंट करतं इन विच. आता डायरेक्टली आपण काय करतोय, गिव्हन स्टेटमेंट इन विच पी म्हणजे काय S1 कॉमा negation of P or negation of Q and आता काय आहे P and Q and P and Q are connected in parallel. ठीक आहे ना, हे कशा आहेत एकमेकाला पॅरलल आहेत बघा. इथे डायरेक्ट पी ऑर आहे, इथे ऑर आहे, इथे पण काय ऑर आहे, म्हणजे हा S1 हा आणि हा कशा असतील कनेक्टेड इन पॅरलल आहेत. therefore the circuit of given statement, the circuit, ठीक है ना, the circuit of given statement, therefore just the circuit of given statement is, ठीक आहे. मग आपण याच्यावरून काय करणार, हेन्स द सर्किट ऑफ गिवन स्टेटमेंट, मग बघा हेन्स दी सर्किट ऑफ गिवन स्टेटमेंट. मग आता याचं सर्किट कसं असणार आहे आपल्याला ड्रॉ करायचे. ठीक आहे, बरं कसं ड्रॉ करणार आता सर्किट, काय दिलेले आहे, पी दिलेलं आहे. पहिल्यांदा काय सांगितले, सगळे कसे आहेत पॅरलल मध्ये आहेत. म्हणजे पहिल्यांदा काय आहे आपल्याकडे एक स्विच आहे पी म्हणजेच काय तुमचा S1, त्याला पॅरलल मध्ये बघा काय आहे, ह्या स्विच S1 ला पॅरलल मध्ये काय आहे, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. म्हणजे काय आहे, निगेशन ऑफ पी और, बघा आता इथे और आहे म्हणजेच काय, परत हे काय आहे पॅरलल मध्ये असणार आहे. म्हणजे कसं असेल, इथे आता डायरेक्टली सिरीज दाखवता येईल का, आता इथे बघा सर्किट ड्रॉ करत असताना काय करणार की आपण काय करतो, एक पी घेतला त्याला पॅरलल मध्ये काय आहे दुसरं सर्किट आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे काय असणार आहे, याला पॅरलल मध्ये एक सर्किट आहे जे कसं आहे परत त्याला पॅरलल मध्ये, ठीक आहे ना. ओके, मग याला काय इथे परत पॅरलल मध्ये दोघं काय आहे, निगेशन ऑफ पी, इथे एक स्विच आहे आणि दुसरा स्विच इकडे आहे, हे दोघं कसे आहेत एकमेकांना पॅरलल. आता हा स्विच म्हणजे कोणता असणार तुमचा, निगेशन ऑफ पी म्हणजेच काय S1 डॅश, इथे कोणता असणार आहे S2 चा डॅश, हे दोघं कसे आहेत बरोबर आहे पॅरलल मध्ये आहेत. S1 ला पॅरलल मध्ये हे सर्किट आहे आणि याला पॅरलल मध्ये परत काय आहे, या दोघांचा यांना पॅरलल मध्ये काय आहे असं असणार, बरोबर आहे. ठीक आहे ना, हे एकमेकांना कसे पॅरलल आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली असं इथून आपण दाखवू शकतो. ओके, हे असं, ठीक आहे ना, त्याला व्यवस्थित करूया. ठीक आहे, बघा आता ओके, बघा आता हा समजा एक आपला, ठीक आहे समजून घ्या इथे. ओके, हा समजा S1 आहे त्याला पॅरलल मध्ये हे स्विच पॅरलल मध्ये, परत इथे काय आहे ऍड, आता इथे सिरीज मध्ये आहे बरोबर आहे. तर व्यवस्थितच आपण ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, बघा आता की हा जो काही तुमचा स्विच, ओके बघा हा S1 होता बरोबर आहे, हा याला पॅरलल मध्ये, ओके याला पॅरलल मध्ये, त्याच्यानंतर या पूर्ण याला पॅरलल मध्ये काय बघा, हे जे काय पूर्ण आहे याला पॅरलल मध्ये काय दिलेले आहे की पी अँड क्यू, म्हणजेच काय इथे दोन स्विचेस असले पाहिजे जे कसे आहेत अँड मध्ये सिरीज मध्ये. मग कोणता पी अँड क्यू म्हणजे काय S1 आणि S2. आता हे झाले एकमेकांना पॅरलल मध्ये, म्हणजे या सर्वांना आता कनेक्ट करा, एक बॅटरी लावा इथे. ठीक आहे ना, ठीक आहे अशा प्रकारे. मग बघा त्याला खाली घेऊया, तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता बघा व्यवस्थित दिसेल. इथे काय असेल, आता एखादा लॅम्प असेल L,
हे झालं तुमचं कम्प्लीट सर्किट. ठीक आहे ना. सर्किट ड्रॉ केलं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय दाखवावं लागतं, एक बॅटरी असली पाहिजे, लॅम्प, ठीक आहे ना, तरच सर्किट. नाही तर कम्प्लीट एवढं फक्त आपण ड्रॉ केलं की चला आपण हे ड्रॉ केलेलं आहे, ठीक आहे, झालंय. सर्किट होईल का कम्प्लीट? नाही. तुम्हाला काय करावं लागेल, तिथे जे काही सर्किट आहे त्याला एक बॅटरी आणि लॅम्प शो करावा लागेल. ठीक आहे ना. ठीक आहे. बघा आपल्याला काय करायचं होतं की स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचे असतं. मग आपण काय करतो बघा, पहिल्यांदा एक पी दिला होता, त्याला पॅरलल मध्ये आणि त्याला पॅरलल मध्ये हे. पॅरलल आणि ह्याच्यामधला डिफरन्स कसा असतो की जर असं सर्किट आहे, एखादा स्विचेस आहे, तर हे स्विचेस आहेत, हे दोन स्विचेस काय आहेत, एकमेकाला सिरीज मध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय पॅरलल म्हणजे काय, ते दोघं साईडनं कसे असतील, आता दोघा साईडनं ते जॉईंट झाले पाहिजे, बरोबर आहे ना. आता हे सर्किट नाही, इथे काय बॅटरी असेल ना, इथे लॅम्प असेल, म्हणजे हे जे काही दोन स्विचेस असतील फक्त याच बाजूने जॉईंट असतील इथे. ठीक आहे. या साईडने जॉईंट आहेत का नाही, इथे मध्ये काय बॅटरी वगैरे. जर असं स्विच असेल, ओके, समजा इथे स्विच आहे, ठीक, तर हे दोघं स्विचेस कधी पॅरलल मध्ये कारण यांची ही बाजू जॉईंट आहे, ही पण बाजू, म्हणजे दोन्ही साईडने जॉईंट असतील तर ते पॅरलल मध्ये असतील. ठीक आहे. बघा आपला हा क्वेश्चन इथे झालेला, फोर्थ क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, फिफ्थ क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 मधला. बघा स्विचिंग सर्किट आपण कन्स्ट्रक्ट करतोय किंवा ड्रॉ करतोय, त्या कशा प्रकारे. आता दिलेलं जे काही आता इथे बघणार की काय दिलेलं आहे आपल्याला, की पी अँड क्यू और निगेशन पी और पी अँड निगेशन क्यू. आता याच्यामध्ये पण तुम्हाला आर आहे का नाही, मग काय करावं लागेल, लेट पी, पी क्यू घेणार फक्त, बरोबर. पी म्हणजे सेम, आता सगळीकडे सारखं स्विच S1 इज क्लोज्ड. आता हे आपलं काय असणार आहे, सेम असणार. पी म्हणजे स्विच S1 इज क्लोज, लेट करणार. क्यू काय असणार, स्विच S2 इज क्लोज्ड, बरोबर आहे. स्विच S2 इज क्लोज्ड. आता बघा इथे निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे, म्हणून मी काय करतो, निगेशन पी घेतो. मग निगेशन पी काय असणार आहे, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे ना. हे आपल्याकडे डायरेक्टली येते. निगेशन ऑफ क्यू काय असणार, आपण लेट करतो याला, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. काय घेतला आपण, जे काय पी क्यू आर, पी क्यू पी आणि क्यू आणि निगेशन पी निगेशन क्यू होती, त्यांना आपण नावं दिलेली, लेट केलं. पी म्हणजे स्विच S1, क्यू म्हणजे स्विच S2, ओके, अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, की डायरेक्ट याचं सर्किट ड्रॉ करायचं आहे. मग आपण तसं करणार आहे का नाही, अगोदर काय करतो आपण, हा जो काही पी अँड क्यू आहे तो काय रिप्रेझेंट करतो सांगणार. मग निगेशन पी काय रिप्रेझेंट करतो, की निगेशन पी आपल्याला दाखवायची गरज नाही, डायरेक्टली पी अँड निगेशन क्यू आपण बघणार. ठीक आहे. मग बघा, मग कोणतं स्टेटमेंट घेणार होता स्टार्टिंगला, की पी अँड निगेशन क्यू. ओके, इथे बघा पी अँड निगेशन. मग द स्टेटमेंट okay, statement P and Q represents a circuit, ठीक है. सर्किट रिप्रेझेंट करते, represents a circuit in which P म्हणजे काय तुमचा S1 आणि दुसरा Q म्हणजे काय आहे S2, are connected in series and आहे, त्यामुळे काय असणार, दोघं कनेक्टेड इन सिरीज असणार आहे. त्याच्यानंतर आता हा जो काही स्टेटमेंट आहे बघा, पी अँड निगेशन क्यू, दिस स्टेटमेंट P and negation Q represents a circuit, ठीक है. एक सर्किट रिप्रेझेंट करेल, सर्किट इन विच, ठीक है, इन विच रिप्रेझेंट्स अ सर्किट इन विच. आता काय पी अँड निगेशन, पी म्हणजे काय तुमचा S1 अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय S2 चा डॅश आर कनेक्टेड इन. मग कसे कनेक्टेड असते, दोघांमध्ये काय आहे, अँड आहे, म्हणजेच सिरीज, आर कनेक्टेड इन सिरीज. मग आता आपण काय केले, हे दोघंही फाइंड केले, बरोबर आहे. पी अँड क्यू फाइंड केला की काय रिप्रेझेंट करतो, हे बघितलं की पी अँड निगेशन क्यू काय रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता हे डायरेक्टली बघा, इथे ऑर आहे, इथे ऑर आहे, आणि निगेशन पी आपल्याला माहिती आहे की तो S1 डॅश असतो. मग डायरेक्टली आपण काय सांगणार, द गिवन स्टेटमेंट, ठीक आहे ना, द गिवन स्टेटमेंट. बघा, मग बघा द गिवन स्टेटमेंट काय रिप्रेझेंट करतो, द गिवन स्टेटमेंट
काय स्टेटमेंट आहे, पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी और पी अँड निगेशन क्यू रिप्रेझेंट्स अ सर्किट. ठीक आहे, रिप्रेझेंट्स बघा, represents a circuit in which आता काय आहे, पी अँड क्यू, इन विच पी अँड क्यू कॉमा S1 चा डॅश अँड पी अँड निगेशन क्यू आर कनेक्टेड. मग हे कसे कनेक्टेड असतील, आर कनेक्टेड इन, आता बघा कसे कनेक्टेड आहेत त्या त्यांच्यामध्ये, बघा इथे ऑर आहे, इथे ऑर आहे, बरोबर, म्हणजेच काय, आर कनेक्टेड इन पॅरलल, म्हणजे हे काय आहेत, पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत. ठीक आहे, हेन्स द सर्किट ऑफ गिवन स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटचं मग आपण सर्किट ड्रॉ करतात. ठीक आहे, हेन्स द सर्किट ऑफ गिवन स्टेटमेंट. मग कसं असणार आहे बघा, सर्किट या दिलेल्या स्टेटमेंटचं काय करायचं आपल्याला, मग काय करणार, पहिल्यांदा बघा सगळे कसे पॅरलल मध्ये आहेत, बरोबर. मग पहिलं जे काही तुमचं पॅरलल म्हणजे कसे असतील, इथे एक असे तिघ असतील, बरोबर आहे. पहिल्या जे काय असेल तुमचा एक काय असेल, पी अँड क्यू, म्हणजे दोन काय आहेत, स्विचेस आहेत. पी म्हणजे काय, S1, हा काय झाला S2. सर्वात अगोदर आपण काय केलं, फक्त पी अँड क्यू चा विचार केला, त्याला काय दाखवलं, S1 S2, बरोबर आहे. ते कसे आहेत, पी अँड क्यू चा विचार करताना की दोघं सिरीज मध्ये आहेत. बरं, मग नंतर आपण बघितलं इथे ऑर आहे, बरोबर, इथे काय आहे, ऑर आहे बघा. ठीक आहे, मग ऑर आहे, मग आपण काय केलं की ऑर आहे म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला, आता पॅरलल मध्ये यावं लागणार. पॅरलल जसं दिसलं आपण अशा आलो, बरोबर. निगेशन ऑफ पी दिसलं आपल्याला, निगेशन ऑफ पी म्हणजे काय असणार आहे, S1 चा डॅश. परत आपल्याला काय दिसलं, ऑर, बरोबर आहे, निगेशन पी ऑर दिसला, म्हणजे ऑरच्या नंतर आपण परत लाईन्स वाढवलेले आहेत खाली. ठीक आहे ना, मग ऑरच्या नंतर काय, पी अँड क्यू, अँड म्हणजे काय, याला सिरीज मध्ये असलं पाहिजे, म्हणजे इथे दोन सर्किट स्विचेस दाखवा. अँड आहे, पी म्हणजे काय, S1 आणि अँड क्यू निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, हा S1 असेल, हा S2 डॅश असेल, आणि हे दोघं कसे एकमेकांना सिरीज मध्ये आहेत, आणि या हे जे काही सर्किट त्याच्याशी पॅरलल मध्ये आहेत निगेशन पी सोबत, बरोबर आहे. म्हणजे हा झाला आपला सर्किट. आता याला आपल्याला कंप्लीट करायचंय, फक्त आपण काय करणार, ठीक आहे ना, त्याला इथे काय करणार, बॅटरी शो करणार. ठीक आहे, मग इथे एखादा लॅम्प दाखवा, आणि हा जो काही सर्किट आहे, ठीक आहे, कम्प्लीट होईल. ओके, अशा प्रकारे. ठीक आहे, हा झाला तुमचा कम्प्लीट सर्किट. फक्त आपण काय करणार, इथे करंट फ्लोची डिरेक्शन दाखवा, हा झाला तुमचा कम्प्लीट सर्किट. लॅम्प ग्लो होईल. ठीक आहे, आपल्याला काय करायचं असतं की स्विचिंग सर्किट ड्रॉ करत असताना डायरेक्ट येत, आपण याच्यावरून पण डायरेक्टली ड्रॉ करू शकलो असतो, दिलेले जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यावरून डायरेक्टली तुम्ही हे सर्किट ड्रॉ करू शकता. म्हणजे की काय, पी अँड क्यू कसं आहे, याच्यावरून कसं डायरेक्ट करणार की पी अँड क्यू म्हणजे दोन दाखवा, बरोबर आहे. आपण त्याच्यासाठी काय, आपण काय करतो की हे जे काही पी अँड क्यू आहे किंवा हे जे आहे, आपण कशा प्रकारे काय रिप्रेझेंट करते अगोदर दाखवत असतो, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला थोडं कळत आहे की कशा प्रकारे आपलं सर्किट असू शकतं. ठीक आहे, आता बघा इथे क्वेश्चन नंबर सेकंड चालू होता, कम्प्लीट झालेला आहे आपला. लास्ट क्वेश्चन होता सेकंड मधला. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर थर्ड बघूया. बघा क्वेश्चन नंबर थर्ड. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये बघा काय सांगितले, गिव अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट्स फॉर द फॉलोइंग. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, हे काय जे काही तुम्हाला ओके दिलेलं सर्किट आहे, याला काय करायचे, सिंपल सर्किट मध्ये लिहायचे, म्हणजे त्याला अल्टरनेट सर्किट द्यायचे. मग कशा प्रकारे देणार बघा, आता हे जे दिलं तुम्हाला एक सर्किट दिलेलं आहे, मग आपण काय करणार, लेट, सर्वात अगोदर आपलं काय काम असतं, ज्यावेळेस आपण लॉजिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस काय करणार, पहिल्यांदा पी क्यू. ठीक आहे ना, लॉजिक मध्ये पी क्यू जे स्टेटमेंट आपण घेत असतो. ठीक आहे, मग आता इथे स्विचिंग सर्किट आहे, पी म्हणजे काय असणार, आता तुमचा अगोदर याच्यामध्ये आपण बघितलं जे काय आपलं सर्किट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इथे बघा S1 आहे, S2 चा डॅश आहे, सॉरी S1 आहे, S1 डॅश आहे, आणि S2 आहे आपल्याकडे. म्हणजे आपण काय घेणार, पी घेणार, S1 स्विच S1, पी म्हणजे काय असणार मग आपला स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे,
त्याच्यानंतर क्यू काय असेल, स्विच S2 इज क्लोज्ड, स्विच S2 इज क्लोज्ड, हा झाला तुमचा स्विच S2. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे, आता PQ झाली. आता S1 डॅश आहे म्हणजे काय असेल, निगेशन ऑफ P, म्हणजेच काय असणार, हा स्विच S1 डॅश इज क्लोज. आता हे आपण कशावरून घेतलं, दिलेल्या सर्किट मध्ये S1 S2 आणि S1 डॅश आहे म्हणून एवढे आपण घेतलेले. ठीक आहे, मग आपण काय करणार, आता आपल्याला काय करायचं, अल्टरनेटिव्ह त्याला आपण सर्किट देणार, सिंपल सर्किट. मग कशावरून देणार, आपण काय करणार, याला अगोदर जे काही दिलेलं सर्किट आहे त्याला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. मग कसं असेल बघा, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट. मग गिवन सर्किटला अगोदर आपण काय करणार, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिणार आणि त्याला नंतर सिम्प्लिफाय करणार. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज काय असेल बघा, S1 दिलेलं आहे बरोबर आहे. S1 म्हणजे काय, तुमचं स्टेटमेंट P, त्याला सिरीज मध्ये म्हणजे ऍड, नंतर ब्रॅकेट मध्ये बघा S1 डॅश म्हणजे काय, निगेशन ऑफ P, आणि याला काय आहे, ऑर मध्ये, पॅरलल मध्ये म्हणजेच काय, ऑर मध्ये काय S2 म्हणजेच Q बरोबर. मग तुमचं जे दिलेलं स्टेटमेंट जे काही सर्किट आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, P अँड निगेशन P और Q, बरोबर आहे का बघा, P अँड निगेशन P और Q. ठीक आहे, मग हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला काय करावं लागेल, याला सिम्प्लिफिकेशन मध्ये लिहायचं आहे, म्हणजे याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. कसं सिम्प्लिफाय करणार आहेत बघा, आता बघा P अँड निगेशन P और Q इज इक्विव्हॅलंट टू, आता आपण काय करूया, याला सिम्प्लिफाय करूया. बरं, आता इथे काय करूया, अँड आहे म्हणजे आपण डिस्ट्रीब्यूट करूया बरोबर आहे, डिमॉर्गन्स लॉ वापरूया. काय होईल, P अँड निगेशन P बरोबर, P अँड निगेशन P और काय असेल, P अँड Q डिस्ट्रीब्यूट केलं आपण अँड ने ओव्हर R, याला काय म्हणणार, सिन्स काय, बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, हे काय आहे, डी मॉर्गन्स लॉ. आपण काय केलं इथे, डी मॉर्गन्स लॉ वापरला आणि अँड ने डिस्ट्रीब्यूट केलं. बरं, मग त्याच्यानंतर बघा काय येईल, इक्विव्हॅलंट टू. आता बघा P अँड निगेशन P म्हणजे काय असणार आहे, F असणार आहे बरोबर आहे, कशावरून, कॉम्प्लिमेंटरी लॉ वरून. ठीक आहे, F और P अँड Q हे कशावरून आलं, बाय कॉम्प्लिमेंट लॉ, बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट लॉ वरून आपण हे लिहिलेलं आहे, विच इज इक्विव्हॅलंट टू. आता बघा एफ ऑर धिस इज काय असतं, एफ ऑर एनिथिंग इज, एफ ऑर पी काय असतं, पी असतं ना, कशावरून असतं, आयडेंटिटी लॉ वरून, बाय आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, आयडेंटिटी लॉ काय सांगतो की एफ ऑर पी इज पी, म्हणजे इथे एफ ऑर पी अँड क्यू काय असेल, पी अँड क्यू. बघा आपलं दिलेलं स्विचिंग सर्किट काय, S1 आहे जो कनेक्टेड आहे अँड म्हणजेच काय, सिरीज मध्ये या दोघांना, S1 डॅश निगेशन P और Q. मग आपण याला सिम्प्लिफाय करण्यासाठी अँड ने डिस्ट्रीब्यूट केलं, डिमॉर्गन्स लॉ वापरला, त्याच्यानंतर आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरला आणि आयडेंटिटी लॉ म्हणजे P अँड Q आलं. ठीक आहे, म्हणजे हे सर्किट याला, म्हणजे हे जे काही तुमचं स्टेटमेंट आहे की दोघं कसे आहेत, एकमेकाला इक्विव्हॅलंट आहेत, म्हणजे देअरफॉर द अल्टरनेटिव्ह सर्किट इज, देअरफॉर the alternative simple circuit is कसं असेल, P अँड Q म्हणजे काय, दोघं सर्किटला काय करा, स्विचेस आहेत, पॅरलल मध्ये शो करणार बरोबर. P म्हणजे काय, S1 हा S2. ठीक आहे, इथे असेल बॅटरी. ठीक आहे, इथे काय दाखवणार, लॅम्प, आणि याला काय करणार आपण, कनेक्ट करणार. ओके, हा असेल तुमचा करंट फ्लो डिरेक्शन बरोबर. म्हणजे दोन जे काही स्विचेस आहेत एकमेकांना सरळ सरळ काय करणार आपण, ते सिरीज मध्ये दाखवणार. ठीक आहे, हा काय होता तुमचा, हे जे दिलेलं सर्किट होतं आणि याचं सिंपल सर्किट, आपण जे दिलेलं सर्किट आहे त्याचं सिंपल सर्किट या फॉर्म मध्ये. ठीक आहे, हा फर्स्ट क्वेश्चन झाला, क्वेश्चन नंबर 3 चा. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड क्वेश्चन बघा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला सर्किट दिलेले आणि सिंपल सर्किट ड्रॉ करायचे. बरं, आपण काय करत असतो, सिंपल सर्किट ड्रॉ करण्यासाठी दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहावं लागेल. बरं, त्याच्या अगोदर आपली पहिली स्टेप काय असते, ही सर्वात अगोदर लेट P म्हणजे काय, Q म्हणजे P म्हणजे काय असं, आता बघा इथे बघा S1 आहे, S2 आहे,
S3 बरोबर, S3 डॅश, S2 डॅश आणि S1 डॅश म्हणजे सर्वच आहे. ठीक आहे, मग काय असेल P म्हणजे स्विच S1 इज क्लोज्ड बरोबर, स्विच S1 इज क्लोज्ड. ओके, मग Q घ्या स्विच S3, लेट स्विच S3 सॉरी स्विच S2 इज क्लोज्ड. Q म्हणजे स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर आहे तुमचा R. ठीक आहे, R म्हणजे काय घेणार आपण, स्विच S3 इज क्लोज्ड. हे आपलं कॉमन असतं, म्हणजे सगळीकडे हा पार्ट कॉमन असणार आहे ज्या वेळेस आपण सर्किटमध्ये S1 S2 S3 दिलेले असते. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेशन आहे सर्वांचं, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड, S1 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे, निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ Q म्हणजे काय असणार आहे, स्विच S2 dash is closed. स्विच S2 dash is closed. त्याच्यानंतर आहे निगेशन ऑफ R. बघा निगेशन R म्हणजे काय, स्विच S3 dash is closed. ठीक आहे, आता आपण काय केले, जे काय S1 S2 दिलेले होते त्यांना आपण PQR च्या फॉर्म मध्ये स्टेटमेंटला नाव दिलेले. ठीक आहे, आता काय करायचं, गिवन जे काही सर्किट आहे त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. बघा मग कसं लिहिणार आहोत, the symbolic form of a given circuit is. मग सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल बघा बरं, गिवन सर्किटचा काय दिलेले सर्किट मध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे, काय दिले, पहिल्यांदा S1 आहे. S1 म्हणजे काय असेल तुमचा P, हा कसा कनेक्टेड सिरीज मध्ये यांच्यासोबत S2 आणि S3 सोबत, म्हणजे S2 आणि S3 कसे एकमेकांना पॅरलल मध्ये. ठीक आहे, बघा आता कसं असेल, S1 म्हणजेच काय इथे P बरोबर आहे, S1 म्हणजे काय P अँड ब्रॅकेट मध्ये बघा S2 म्हणजेच काय तुमचा Q और R बरोबर, Q और R. याला आपण ओके, बघा पहिलं काय आहे की S1 सिरीज मध्ये आहे आणि S2 आणि S3 च्या, म्हणजे S2 आणि S3 कशा आहेत एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत, म्हणजेच Q और R. बरं, आता या सर्वांना पॅरलल म्हणजेच याला पॅरलल मध्ये. ठीक आहे, बघा ठीक आहे, याला पॅरलल मध्ये काय दिलेले, म्हणजेच काय असेल इथे ऑर बरोबर आहे, इथे ऑर असेल, ऑर मध्ये काय असेल बघा S1 S3 डॅश S2 डॅश आणि S1 डॅश, म्हणजेच काय निगेशन ऑफ R अँड निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P बरोबर आहे का, निगेशन R अँड निगेशन Q अँड निगेशन P. डायरेक्ट तिघं कसे सिरीज मध्ये आणि याला पॅरलल मध्ये आहेत. ठीक आहे, इथे का लक्षात, तर हा हे काय झालं तुमचा पूर्ण स्टेटमेंट आहे बरोबर, गिवन स्टेटमेंट पॅटर्न झाला सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. याला काय करायचं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. बघा कसं सिम्प्लिफाय करणार आहे, अगोदर व्यवस्थित लिहून घेऊयात. काय आहे P अँड Q और R. ठीक आहे, याला ऑर मध्ये निगेशन ऑफ R अँड निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P. ठीक आहे, आणि याला इक्विव्हॅलेंट टू. ठीक आहे, याला काय करायचं आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, बघा काय करू शकतो आपण याच्यामध्ये, इथे काय दिलेलं आहे P अँड Q और R दिलेले. ठीक आहे, इथे आपण काय वापरू शकतो, इथे डिमॉर्गन्स लॉ वापरू शकतो, किंवा इकडे आता आपल्याला काय करावं लागेल, याला सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे निगेशन आहे आणि हा, तर याचा आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो डिमॉर्गन्स लॉ, की हा जो काही Q और R आहे किंवा P आहे याला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ठीक आहे, जस्ट मोमेंट, एक मिनिट. ठीक आहे, बघा तर याला काय करायचं आपल्याला, जे काही दिलेलं सिम्बॉलिक फॉर्म मधील सर्किट आहे याचा आपल्याला इक्वलंट सर्किट म्हणजे सिंपल सर्किट ड्रॉ करायचे. सिंपल सर्किट फाइंड करायचे, जेणेकरून आपण काय करणार आहे, एक सिंपल सर्किट ड्रॉ करता येईल. ठीक, मग आता बघा काय करणार, सर्वात अगोदर हा जो काही दिलेला आहे आपल्याकडे काय आहे P अँड Q और R. ठीक आहे, त्याला काय करायचं आपल्याला आता सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करणार. ठीक आहे, और आता इथे बघा काय आहे, निगेशन ऑफ R अँड निगेशन ऑफ Q
अँड निगेशन पी, याला असं लिहू शकतो. ठीक आहे, बरोबर आहे का? याला आपण असं लिहू शकतो. कशावरून लिहिलं आता आपण हे असं? हे जे काय आहे काय असोसिएटिव्ह लॉ. काय असतं असोसिएटिव्ह लॉ? की जर पी अँड क्यू अँड आर असेल तर काय लिहू शकतो? पी अँड क्यू अँड आर असं लिहू शकतो. बरोबर आहे. हा काय आहे तुमचा असोसिएटिव्ह लॉ आहे. ठीक आहे, मग हे आपण काय लिहिलं ब्रॅकेटमध्ये लिहिलं असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे, त्याच्यानंतर विच इज इक्विव्हॅलंट असोसिएटिव्ह लॉ वरून दिलेले. नंतर बघा पी अँड क्यू और आर ऍज इट इज राहणार आहे. और आता इथे बघा हे असोसिएटिव्ह लॉ वरून दिलं आपण. याला काय करूयात आता? हा जो काही पी आहे पी अँड निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, आता हे कशावरून दिलं बघा. हे काय केलं आपण? हा जो काही पी होता, बरोबर आहे, पी या साईडला घेतला म्हणजे निगेशन ऑफ पी. ओके, निगेशन पी अँड निगेशन आर अँड निगेशन क्यू. म्हणजे काय केलं आपण? याला कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे ना, काय वापरलं इथं? कम्युटेटिव्ह लॉ. दोघं कम्युट करता, बरोबर आहे. पी अँड क्यू ला क्यू अँड पी लिहू शकतो, क्यू अँड पी लिहू शकतो. म्हणजेच कशावरून? कम्युटेटिव्ह लॉ वरून. ठीक आहे, विच इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू और आर. ठीक आहे, और आता इथे बघा इथे लिहिताना आपल्या मिस्टेक निगेशन पी लिहिलेलं आहे का? पी आहे वाटतं. ठीक आहे, चेक करा. ओके, निगेशन ऑफ पी लिहिलेलं आहे का? इथे पी आहे. इथे काय तुमचा S1 डॅश. ठीक आहे, जस्ट मोमेंट. ओके, आपल्या इथे जे काही एक्झाम्पल मध्ये मिस्टेक आहे S1 डॅश जो आपण घेतला इथे इथे S1 आहे फक्त. ठीक आहे ना, S1 आहे, बरोबर. तेव्हा आता हा निगेशन ऑफ पी आपल्याला घ्यायची गरज नाही. ठीक आहे, S1 डॅश आहे. ठीक आहे, इथे काय करा फक्त निगेशन ऑफ पी ला काय करणार आपण? पी घेणार आहोत. ठीक आहे, याच्या जागी काय घेणार? फक्त पी राहील. म्हणजेच काय येणार बघा, हा जो काही निगेशन पी लिहिलेला आहे कॅन्सल करणार आपण. एक मिनिट रफ करूया. ओके, निगेशन ऑफ पी येईल का? नाही, फक्त काय असणार आहे आता इथे? ठीक आहे, याला रफ करून घेऊ. ठीक आहे, ह्या काय आहे तुमचा पी सर्किट जे दाखवलं होतं आपण. ठीक आहे, इथे पी असणार आहे. पी अँड आता हा काय? निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू. काय केलं आपण? कम्युटेटिव्ह लॉ वापरला. बरोबर आहे. आता काय करूयात या दोघांमधून? आता इथे बघा हा पी अँड समथिंग म्हणजे हा पी अँड काय होईल? आपण बाहेर काढू शकतो. बरोबर आहे ना? ठीक आहे, याला कॉमन करा किंवा डिस्ट्रीब्यूट जो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतो आपण इथे आता यूज करणार आहे. ठीक आहे, बघा कशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरणार आहे. मग काय होईल? हा पी अँड ही जी टर्म आहे डिस्ट्रीब्यूट झालेली, बरोबर आहे. आपण जर पी अँड बाहेर काढला तर बघा मध्ये काय राहील? ठीक आहे, हा थोडा जास्तच मोठा ब्रॅकेट झालेला. ठीक आहे, आता बघा हा पी अँड बाहेर काढला, ब्रॅकेट मध्ये काय राहील? इथे क्यू और आर. इथे काय राहील बघा? और निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे ना, निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू. जस्ट मोमेंट. ओके, निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे ना, हा राहिला. बरोबर. काय केलं आपण? हा जो काही पी होता अँड तो कॉमन काढला. कशावरून? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. डिस्ट्रीब्यूट केलेले डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बरोबर आहे. अँड डिस्ट्रीब्युट्स ओव्हर ऑर जे आपण यूज करत असतो. ठीक आहे, मग आता हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आपण. त्याच्यानंतर विच इज इक्विव्हॅलंट. आता काय होता? पी अँड बघा ऍज इट इज इन ब्रॅकेट. हा बघा काय आहे? क्यू और आर. और आता इथे काय? निगेशन आर अँड निगेशन क्यू. याला लिहिणार आहोत निगेशन ऑफ आर और क्यू. कशावरून दिलं? हे डी मॉर्गन्स लॉ वरून, बरोबर आहे. डी मॉर्गन्स लॉ. बरं, डी मॉर्गन्स लॉ वरून कसं लिहिलं आता आपण याला? काय असतं डी मॉर्गन्स लॉ? निगेशन ऑफ आर और क्यू काय असेल? निगेशन आर अँड निगेशन क्यू. कारण निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं? निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे काय असतं? निगेशन पी और निगेशन क्यू. ठीक आहे, किंवा निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं? निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, तसं इथे बघा डी मॉर्गन्स लॉ वापरला आपण. मग आता याच्यानंतर बघा काय होईल पुढं? सिम्प्लिफाय करतोय आपण. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा विच इज इक्विव्हॅलंट. आता हे काय आहे? पी अँड ब्रॅकेट मध्ये बघा क्यू और आर आणि हा काय? निगेशन ऑफ आर और क्यू. म्हणजे याला एकच ना, क्यू और आर किंवा आर और क्यू ला आपण सेम लिहू शकतो.
ठीक आहे. मग हा आर ऑर क्यू आणि क्यू ऑर याचं काय निगेशन आहे. म्हणजे काय आहे पी ऑर निगेशन पी. काय असतं पी ऑर निगेशन पी म्हणजे बरोबर ना. पी ऑर निगेशन ऑफ पी म्हणजे काय असणार आहे टी असणार आहे बरोबर. पी ऑर निगेशन ऑफ पी काय असतं आपल्याकडे टी असतो. आता हे कशावरून आलं टी म्हणजे हा काय आहे पी आहे हा निगेशन ऑफ पी. जर कन्सिडर कशावरून येतं हे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो की पी ऑर निगेशन पी काय असतं टी असतं. मग इथे काय क्यू ऑर आर आहे आणि त्याचं निगेशन आहे म्हणजे त्या दोघांचं काय टी येणार आहे विच इज इक्विव्हॅलंट टू पी. आता हे कशावरून पी अँड टी काय असतं पीच असतो. हे कशावरून आयडेंटिटी लॉ. मग आयडेंटिटी लॉ काय सांगतो की पी अँड टी इज पी. ठीक आहे ना. मग हा काय जातो तुमचा पी मस्ट देअरफॉर अल्टरनेटिव्ह सिंपल अल्टरनेटिव्ह सर्किट इज ओके देअरफॉर अल्टरनेटिव्ह मग आपण काय करणार अल्टरनेटिव्ह सर्किट ड्रॉ अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट ड्रॉ करणार आहोत. इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट ओके इज बघा इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट इज जे काही दिलेलं सर्किट आहे सिंपल सर्किट ऑफ गिवन सर्किट ओके ऑब्वियस असणार आहे सर्किट ऑफ गिवन सर्किट म्हणजे काय दिलेलं सर्किट आहे त्याचं आपण काय करतोय इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट ड्रॉ करतोय. बघा कसं असणार आता इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट फक्त पी आलेलं आहे बरोबर आहे. पी म्हणजे काय S1 मग डायरेक्टली कसं ड्रॉ करणार ठीक आहे ना. S1 म्हणजे एकच डायरेक्टली सिंपल एकदम सिंपल असणार आहे. आता हे तुमची बॅटरी इथे असेल लॅम्प आणि हा झाला पी म्हणजेच काय S1 झालं सिंपल सर्किट ओके दिस इज द सिंपल सर्किट. म्हणजे काय करायचं दिलेल्या सर्किटला आपल्याला सिंपल सर्किट मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. आता इथे S1 डॅश घेतला होता तो S1 आहे फक्त ठीक आहे. बाय मिस्टेक आपण S1 डॅश घेतलेला होता बुक्स मध्ये S1 आहे ठीक आहे. ओके आता इथे क्वेश्चन नंबर बघा थर्ड कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूयात. जे नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपला हा जो काही एक्झरसाइज 1.5 आहे ठीक आहे एक्झरसाइज 1.5 कम्प्लीट होईल नेक्स्ट लेक्चर मध्ये. म्हणजे तिथे सोबतच तुमचा फर्स्ट चॅप्टर लॉजिक मॅथमॅटिकल लॉजिक जो चॅप्टर आहे आपला कम्प्लीट होईल. ओके मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर संपेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता ट्राय करणार आहोत की लाईव्ह लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे. थोड्याच दिवसांनी सध्या आपल्या लॉकडाऊनमुळे आपण नेट कनेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम येते. ठीक आहे. तर लवकरच आपण लाईव्ह लेक्चर्स फ्री लाईव्ह लेक्चर्स असतील तुमच्याकरता. ठीक आहे. ओके तर फ्री लाईव्ह लेक्चर्स आपण कंडक्ट करणार आहोत. ओके तर सोबतच आता आपला हा जो काही लॉजिक चॅप्टर आहे संपणार आहे. त्याच्यानंतर आपण आता फर्स्ट जो काही आता हा फर्स्ट पार्ट मधला फर्स्ट चॅप्टर घेतला त्यानंतर आपण सेकंड पार्ट मध्ये जाऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जो चॅप्टर असेल डिफरन्शिएशन वगैरे तो दुसरा एखादा चॅप्टर सुरू करूया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जे काही मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही जी काही इन्फॉर्मेशन आहे पाठवा. आपण लाईव्ह लेक्चर्स घेणार आहोत सर्वांसाठी. ठीक आहे ना. सर्वांना पाठवा की जे काही तुमचे मित्र असतील त्यांच्यासोबत जेणेकरून त्यांना लाईव्ह लेक्चर्सचा फायदा घेता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला नमस्कार.